फायनली डॉक्युमेंटची प्रोसेस कंप्लीट करून घेत आहेत मामा ते. आता लहान मामा ते पूजा करून घेत आहेत. मामा मामी आहेत, लहान मामा मामी आहेत माझे, ते पण आता पूजा करून घेतील. गाडीचं आता आपल्या बिट्टूचं पाय उमटावायचे आहेत, सो त्याच्यामुळे पाय लाल करून घेत आहेत. पूर्ण भिजवून घ्या, खाली दाबलं असं थोडंसं. अशा प्रकारे त्या पाय ठेवायचे तिथं. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपले मोठे मामा यांनी नवीन कार बुक केलेली होती आणि आज त्याची डिलिव्हरी आहे. सो आज आपण संपूर्ण फॅमिली आमची आज धुळ्याला जाणार आहे गाडी घेण्यासाठी. सो चला आता मामांच्या घराकडे जाऊयात, नाही तर मग बघूयात आता मामान ते इकडे येतात का, आपल्याला धुळ्याला निघायचं आहे. आपण बस स्टॉपला आलेलो आहे तिथं. आता थोड्याच वेळात निघणार. गाडीची वाट बघतायत. इकडनं गाडीवरच जाणार आहेत, एस टीवर किंवा बस वगैरे येईल त्याच्यावर जाऊ आपण. आणि मग मावशींच्या घरी जाऊ, तिथं जेवण वगैरे करून शोरूमला जायचं आहे आपल्याला. बघा सगळे आले आहेत, सुराय, आम्ही ते आणि नामदेव मानते, एक मोठे मामान ते. शर्ट चेंज करून घेतला, नवीन ड्रेस आणला होता. सो म्हटलं चला जुना घालण्यापेक्षा नवीन ड्रेस घालून घेऊयात, कारण आज खुशीचा दिवस आहे. सो चला मम्मी पप्पांनी त्यांची पण तयारी करतात, आता ते पण निघतील. सो चला निघूयातच आता आपण. लई जोरात मारली हो, त्याला जाग नाही आले ना, पण मा झोपेलच आहे. अरे पण लई जोरात मारले ना तुला, बाकी मारायचे ना तुझं, अजून झोपेले. मावशींच्या घरी पोचलो आम्ही आत्ताच, आणि संपूर्ण परिवार आपला मस्तपैकी बसलेला आहे. आता थोडा वेळ मस्त आराम करूयात. आणि मावशींनी आज मस्तपैकी आमरस, पुरणपोळी आणि गोड जेवण बनवलेलं आहे. सर्वजण जेवण करतील आणि जेवण झालं की मग आपण शोरूमकडे निघणार आहोत. हे बघा आमची छोटी दिदी. बघायची या जेवणला मस्तपैकी मावशींच्या घरी आलो तो. आमरस रशी भात केलेला आहे बघा. सुरा बटन ते जेवणला बसलेत. इकडं दादा बसला आहे. चला या जेवणला. चला गाईज निघाले सगळे आता गाडीमध्ये, बसलेत गाडीमध्ये बघा. निघतीलच आता थोड्या वेळात. फायनली पोचलो आपण महिंद्रा शोरूमला. आणि याच ठिकाणी आपल्याला कार घ्यायची आहे. आता कोणती कार असेल तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. सगळे फॅमिली आलेली आपल्याला बघा, पोचले आहेत. सो थोड्याच वेळात आता मस्तपैकी आपण मध्ये जाणार आहोत. आणि मध्ये गेले की मग कोणती कार आहे तुम्हाला बघायला मिळेलच. बघा इथं सगळीच फॅमिली येऊन गेली काहीच. चला आता जाऊयात मध्ये थोड्या वेळात. फायनली मामांची कार आलेली आहे, महिंद्रा बोलेरो, न्यू मॉडेल आहे बघा. इकडे या साईडला मस्तपैकी आता वरती लावतील आणि सगळं काही तिचे काही डॉक्युमेंट्स वगैरे जे असतील ते करतील. आणि थोडं पुसून वगैरे घेतील तिला. धुतलं गेलेली गाडी, आत्ता थोड्या वेळापूर्वीच धुतली गाडी. आता मस्त मध्ये लावतील त्या साईडला. काहीच फायनली गाडी पूर्ण वॉश केली गेली आहे, पुसली पण गेली. आता थोड्याच वेळात फुलहार आणि ते लावतील इथं. आता संपूर्ण फॅमिली आपली आता महिंद्रा शोरूममध्ये येईल बघा. इकडं अमितने फुलहार आणि ते घेतलेले आहेत. थोड्याच वेळात आता आतमध्ये जातील सगळे. आता आतमध्ये बघा, कार संपूर्णपणे वॉश पण झाली आहे. आणि थोड्याच वेळात आता फुलहार आणि ते लावून घेतील कारला. एकच नंबर दिसते गाईज बघा कार. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो मी आता इकडनं. फायनली डॉक्युमेंटची प्रोसेस कंप्लीट करून घेत आहेत मामा ते. डॉक्युमेंटची प्रोसेस झाली की मग फुलहार आणि ते टाकलं जाईल गाडीवरती. आणि मग गाडी घेऊन आपण निघूयातच. फुलहार पण टाकला गेला गाडीवरती. वाव, छान दिसतंय मस्त. चला आता डॉक्युमेंटची प्रोसेस पण झालेली आहे.
सगळेजण आले आहेत बघा आता इथे. बामण तात्या आलेले आहेत, त्यांच्या हाताने गाडीची पूजा केली जाईल. स्वस्तिक करतायत ते, कारण गाडी ही आपली लक्ष्मी असते घरातली, सो त्याच्यामुळे बामण तात्या आलेले आहेत आणि गाडीची पूजा करून घेत आहेत ते व्यवस्थित. चला आता बामण तात्या ते मामान त्यांची पण पूजा करून घेत आहेत आणि आता मामान ते आपल्या त्यांच्या गाडीची पूजा करून घेतील. कारण कसं असतं, पूजेचा कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा असतो. कोणतीही गोष्ट केल्यानंतर पूजा ही झालीच पाहिजे. मामन ते पूजा करून घेतील गाडीची. भामंतांनी पण पूजा केली, आता मामन ते पूजा करून घेत आहेत. मामांनी केली पूजा, आता मामीन त्या पूजा करून घेत आहेत. चला गाईज, पूजा झाली आहे. मामीन ते आता चारी चाकांवरती पाणी टाकून घेत आहेत, कारण गाडीचे जे चाक असतात त्याच्यावरती पाणी टाकावं लागतं. सो या साईडने बघा, मामीन त्या चारी चाकांवरती पाणी ओतून देत आहेत. चला, सो चला आता पूजा झालेलीच आहे. आता लहान मामान ते पूजा करून घेत आहेत. मामा मामी आहेत, लहान मामा मामी आहेत माझे, ते पण आता पूजा करून घेतील गाडीची. आणि आता पूजा झाली की मग त्यानंतर आपल्या घरातली जी पण लहान मुलगी असते तिच्या पायांनी, म्हणजे लक्ष्मीचे पाय गाडीवरती उमटावं लागतात. सो मग आपल्या लहान दीदीचे पाय त्या गाडीवरती उमटले जातील. हे बघा, आपली लहान दीदी इकडं तयारच आहे. तिचे चप्पल पण काढले गेलेत आता. आता आपल्या बिट्टूचा पाय उमटावायचे आहेत, सो त्याच्यामुळे पाय लाल करून घेत आहेत. पूर्ण भिजवून घ्या, खाली दाबलं असं थोडंसं. अशा प्रकारे त्या पाय ठेवायचे तिथं. लक्ष्मीचे पाय गाडीवरती उमटलेत, बघूयात कसे. खूपच छान प्रकारे, एकदम परफेक्ट आलेत पाया. चला गाईज, फायनली गाडीची पूर्ण पूजा झालेली आपली. आता थोड्या वेळात निघणारच आहोत आपण. फायनली ओपनिंग पण झाली गाडीची आणि आता थोडे फोटोशूट वगैरे चालू आहे. काम प्रत्येकाचे फोटोशूट करून घेत आहेत या ठिकाणी. बघा, पराग भाऊ आलेला आहे आपला रील स्टार, फोटोशूट करण्यासाठी आणि रील बनवण्यासाठी स्पेशली. सो सगळेजण आता फोटोशूट करून घेत आहेत. मोठ्या मामांचं फोटोशूट झालं, आता लहान मामान ते फोटोशूट करून घेतील. जाऊ मध्ये उभा राहा तिथं, नाही तर बटू माकडे उभा राहा त्या साईडला. चला गाईज, आता लहान मामान ते आहेत, त्यांचा फोटोशूट करून घेत आहेत. चला गाईज, आता लहान मामांनी फोटो काढला गेला आहे. आता सगळेजण फोटोशूट करून घेत आहेत या ठिकाणी. येस, चला गाईज, आपण पण जाऊयात आता फोटोशूट करायला. ठीक आहे. मामान ते आता कारमध्ये बसत आहेत. कार घेणं म्हणजे एवढ्या वर्षाची मेहनत आणि आज त्यांच्या कष्टाला फळ आलंय. मामान ते बघा आतमध्ये बसलेत. चला आता मस्तपैकी, काय हॅपी फिलिंग असेल काहीच. बघा मोठ्या मामांना काय अजून प्रॉपर गाडी येत नाही कार. सो लहान मामान ते बसलेले आहेत
गाडीन ते आता थोड्याच वेळात शोरूमच्या खाली घेतील मामन ते लहान मामा आहेत आपले. चला गाईस फायनली कार शोरूमच्या खाली निघाली. चलो गाईस बघा इकडं सगळे फॅमिली पण आपली थांबलेली या साईडला. नारळ फोडला जातोय. लहान मामांचा मुलगा आहे अमित, नारळ फोडतोय तो. फोड एकच याच्यात फोड फोडला गाईस मस्तपैकी. चला बिट्टून ती बसले मध्ये आता सगळे फॅमिली आपली बसेल आणि थोड्याच वेळात आता निघतीलच. चला झालंय आता 1-2 मिनिटात निघूयातच. चला गाईस सगळेजण बसले आहेत. हो चला गाईस इकडे बघा दत्तू मामा त्यांची सेटची सेम बॉलरच आहे पण निघाले. ह्या गाडीमध्ये आलो होतो आपण दत्तू मामा ते. हो चला मामा चला गाईस आपण पण बसूयात आता इथे. यस चला गाईस फायनली गाडी निघालेली आहे आपली. निघूयात आता मावशींच्या घराकडे आणि मग तिथनं आपल्या गावाला जाणार आहोत आपण. नाना भाईन ते राज मावशींच्या घरी पोचलोय आपण. मावसन ते बघा काकांते आणि मोठे मामा ते फोटो काढून घेत आहेत, फोटोशूट करून घेत आहेत. नवीन गाडी आली सो त्याच्यामुळे फोटोशूट चालू आहे त्यांचा. त्याला काही घरी पण आले आहेत आता. पवन आणि पवनची वाईफ दीपाली हे दोघंजण पूजा करून घेत आहेत गाडीची. तिथे तर झाली पूजा पण इथे पण करून घेतली पूजा. चला इकडे बघा मावशीन ते पाणी पण देत आहेत सगळ्यांना. चला आता इथे थोडा वेळ थांबू आणि मग निघूयात आपण घराकडे. मावशी आणि काकां ते गाडीची आरती करून घेत आहेत आणि फोटोशूट पण चालू आहे त्यांच्यावाला. चला आता मावशीन ते आरती करून घेत आहेत कारण मावशीन त्या घरीच होत्या इथं, तिकडे काय आल्या नव्हत्या शोरूमला. सो त्याच्यामुळे आता घरी परत आरती करून घेत आहेत. चला गाईस फायनली गावामध्ये पोहोचलो आणि गाडी आता श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरावरती गाडी आलेली आहे आपली. कारण बाळूमामांच्या मंदिरावर पूजा वगैरे थोडीशी करून घ्यावं लागेल. आताच घरी पोचलो आपण. आता मस्त बाळूमामांच्या पाया वगैरे पडून घेऊ आणि मग जाऊयात घरी. सो चला आता थोड्या वेळातच मध्ये पायान ते पडतील. आता मामन ते सगळे आलेत, मम्मी मामीन त्या पण आहेत. श्री संत बाळूमामांच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आलेले आहेत. सो चला गाईस आता पूजन ती झाली. आता घरी जाणार आपण थोड्या वेळातच. सो चला भेटूयात थोड्या वेळानंतर. घरी आलो मस्तपैकी आणि जेवण केलं, थोडा वेळ मस्त आराम पण केला. सो चला मग आता आराम करूयात. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला, ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.